हा आपला आहे टेलिग्राम चॅनल. मागच्या वीकचा परफॉर्मन्स आपण बघितलाच होता. मी यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट केलाच आहे. तर या वीकचा परफॉर्मन्स बघूयात बँक निफ्टीचा मंडे पासूनचा. सो 29 जुलैचा. तर मी इथे एक अपडेट लेवल अपडेट केली होती. माय व्ह्यू इज बेरिश टुडे बिलो गिवन लेवल इन बँक निफ्टी. सो हीच ती लेवल होती. तर चार्ट वरती बघूयात. तर मी ते मार्क करून ठेवलेत लेवल. सो हीच ती लेवल होती. 51,744 ते 51,731. या लेवल खालती माझा बेरिश व्यू होता, पण मार्केटने ते लेवल ब्रेक केली नाही आणि मार्केटमध्ये अपसाइड मुवमेंट आला. पण इथे मी एक अपडेट केला होता की माय लेवल इज नॉट ब्रेक. सो मार्केट 1,000 पॉईंट जरी वरती गेला तरी मी त्या अप्पर साईडचा ट्रेड घेणार नाही. सो नंतर तुम्ही इथे बघू शकता, थोड्या वेळाने काय होईना पण मार्केटमध्ये एक शार्प फॉल बघायला मिळाला होता या दिवशी. सो मी इथे कोणताच ट्रेड घेतला नव्हता कारण माझी लेवल ब्रेक झालीच नव्हती. सो हा होता मंडेचा दिवस. अं, इथे मी अपडेट दिलाच होता खालती. सो आपण मंडेचा दिवस बघूया आता, ट्यूजडेचा 30 जुलैचा. सो इथे मी दोन लेवल्स पाठवल्या होत्या, एक बुलिश साईडची एक बेरिश साईडची. सो इथे मी दिलं होतं अपडेट, व्यू ऍक्टिव्ह बोथ साइड टुडे आफ्टर लेवल ब्रेकआउट. आफ्टर लेवल ब्रेकआउट इफ मार्केट स्टक इन बिटवीन दिस लेवल्स देन नो ट्रेड झोन. म्हणजे या लेवलच्या मध्ये जर मार्केट राहिला तर तो ट्रेड झोन नव्हता, असं मी अपडेट दिला होता. आणि ते 10:30ला मी अपडेट केलं होतं बुलिश एंट्री टेकन म्हणून. सो चार्ट वरती बघूयात. सो ही ही लेवल होती बुलिश साईडची. आणि ही लेवल होती बेरिश साईडची. तर इथे बघू शकता तुम्ही, बुलिश साईडची लेवल आपली ब्रेक झाली होती 10:30च्या आसपास. सो त्यानंतर तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट आपल्या लेवल पासून जो मूव आला होता तो होता जवळजवळ 341 पॉईंटचा. सो हा होता 30 जुलैचा दिवस. सो आपण बघूयात आता पुढे. सो इथे अपडेट टाकलंच होतं मी, रिझल्ट इज हेअर. Market is dull today, so I am not planning to hold the trade, but I am holding till my target. असं हे खाली अपडेट्स होते. आणि इथे रिझल्ट मी टाकून दिला होता. सो 31 जुलैला बघूया आपण काय होता. सो ही लेवल होती. आणि इथे खाली मी अपडेट दिलं होतं, बुलिश मूव एक्सपेक्टेड आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट इन बँक निफ्टी. आणि बरोबर 11:15ला माझा अपडेट दिला होता, बुलिश एंट्री टेकन, लेट सी वेट फॉर एस एल ओवर टार्गेट. सो मॅप वरती चार्ट वरती बघूयात कोणती लेवल होती 31 जुलैची. सो ही लेवल होती 31 जुलैची. हीच लेवल होती ती एक्झॅक्ट इथे. पण या दिवशी आपला एस एल हिट झालं होतं, बुलिश एंट्री टेकन, लेट सी सी वेट फॉर एस एल ओवर टार्गेट. इथे खाली अपडेट डल मार्केट टू मच डेके ड्यू टू एक्सपायरी. त्या दिवशी एक्सपायरी होती, टोटल साइडवेज मार्केट. आणि इथे खाली अपडेट दिला होता मी, एस एल हिट डन फॉर द डे. सो माझी एंट्री एक्झॅक्ट या लेवलला झाली होती, पण मार्केट यानंतर थोडासा साइडवेज गेला. त्यानंतर या झोनमध्ये माझा एस एल होता, जो की त्या दिवशी हिट झाला होता. आणि मी डन फॉर द डेचा अपडेट टाकून दिला होता. सो आता त्याच्या पुढचा दिवस बघू, ऑगस्ट 1चा. तर इथे होते एक अपडेट लेवल केली होती, अपडेट केली होती लेवल. तिथे होतं लेवल्स फॉर अपसाइड अँड डाऊन साठी. या दिवशी सुद्धा मी दोन लेवल पाठवून दिल्या होत्या. सो ती चार्ट वरती बघूयात ऑगस्ट 1ची.
सो ही होती ती लेवल, आणि ही ब्रेक झाली 12:30 वाजता. सो मी फर्स्ट आपला ट्रेड करतो म्हणजे 11, 11:30च्या आसपास. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाली तर मी तो दिवस अवॉइड करतो. पण इथे बघू शकता आपली लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर जो मूव आला होता तो जवळजवळ होता 175 पॉईंटचा. सो या दिवशी सुद्धा आपली लेवल्स प्रॉपर वर्क झाली होती. गुरुवारच्या दिवशी, 1 ऑगस्टच्या दिवशी. सो हा होता असा दिवस. इथे मी अपडेट टाकून दिले लेवल्स, असं डल मार्केट वगैरे, आणि रिझल्टचा इथे मी फोटो पोस्ट करून दिला होता. सो ऑगस्ट 2चा आपण अपडेट बघूयात. त्या दिवशी बाहेर होतो, सो मी मोबाईलवरून अपडेट दिला होता. आणि इथे सुद्धा मी 2 लेवल्स पाठवून दिल्या होत्या, एक डाऊन साईडची, एक अप साईडची. सो चार्टवरती बघूयात त्याचा अपडेट काय होता. सो ही लेवल होती 2 ऑगस्टसाठी. तर आपण बघूयात मी काय अपडेट दिले होते. लेवल्स फॉर डाऊन साइड अँड अपसाइड, मुवमेंट एक्सपेक्टेड आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट. इथे मी 11:15ला एक अपडेट दिला, बुलिश एंट्री टेकन, लेट्स वेट फॉर एस एल ऑर टार्गेट. सो ही आपली लेवल होती, ही ब्रेक झाली होती 10:30च्या आसपास. सो यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या एक्झॅक्ट लेवल पासून जो मूव आला होता तो होता 220 पॉईंटचा. बट आपला टार्गेट होता या एरियामध्ये, एक्झॅक्ट कुठे, या एरियामध्ये आपला टार्गेट होता, जो की हिट झालाच होता. तो हिट झाला होता जवळजवळ 11:45च्या आसपास. सो बघूया टेलिग्रामवरचा अपडेट. सो इथे मी बोललोच होतो, आणि ते 11:45च्या आसपास वॉटर मूव, 150 पॉइंट्स मूव डन, बट स्टील आय एम होल्डिंग माय ट्रेड. इफ एस एल गोज नो प्रॉब्लेम, बट आय एम होल्डिंग टिल माय टार्गेट. माझा ऍक्च्युली टार्गेट होता या झोन पर्यंत, माझा टार्गेट होता, जो की हिट नव्हता झाला. त्यानंतर मार्केट एकदा कॉस्ट टू कॉस्ट आला, परत मूव देऊन परत कॉस्ट टू कॉस्ट आलेला, तरी सुद्धा मी माझा ट्रेड होल्ड केला होता. इथे सुद्धा जवळजवळ आलेला कॉस्ट टू कॉस्ट, इथपर्यंत माझा टार्गेट होता, त्याच्यामुळे मी होल्ड करत होतो ट्रेड. सो इथे ऑप्शन्स मध्ये मी कॅप्चर केले होते, 60 पॉईंट्स माझे कॅप्चर झाले होते, 60 पॉईंट्स कॅप्चर इन ऑप्शन. नाव आय एम ट्रेलिंग माय एस एल. जेव्हा मी 60 पॉईंट्स कॅप्चर केले, सो त्यानंतर माझा जो स्टॉप लॉस होता, तेव्हा मार्केट जवळजवळ या आसपास होतं, सो मी माझा स्टॉप लॉस जो या एरियामध्ये होता तो मी कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला होता. सो त्याच्यानंतर टार्गेट नॉट हिटेड, स्टील आय एम इन ट्रेड. त्याच्यानंतर 12, 11:45च्या आसपास आपला टार्गेट हिट झाला होता, एक्झॅक्ट या कॅन्डलला. सो या कॅन्डलला आपला टार्गेट हिट झाला होता बरोबर 11:45च्या आसपास. या कॅन्डलला, या झोन मध्ये माझा टार्गेट होता. सो मी ते अपडेट टाकून दिला, टार्गेट हिट नाव, 200 पॉइंट्स मूव कॅप्चर, बट ड्यू टू डल मुवमेंट 70 पॉइंट्स इन ऑप्शन्स डन फॉर द डे म्हणून. बिकॉज इथे थोडा स्लो मार्केट होतं, त्याच्यामुळे हा जो मूव होता तो होता जवळजवळ आपल्या लेवल पासून होता 181, 200 पॉईंटचा अप्रॉक्स. सो ऑप्शन्स मध्ये ते 100 पॉईंट्स असतात, 80-90, ऍटलिस्ट 90 पॉईंट्स तरी मिळायला हवे होते. पण स्लो मार्केट असल्यामुळे तिथे आपल्याला जे पॉईंट्स कॅप्चर झाले होते ते 75 पॉईंट्स होते. सो मी इथे अपडेट टाकून दिला होता, 405ला माझी एंट्री होती आणि 480ला माझी एक्झिट झाली होती. बरोबर या कॅन्डलला मी एक्झिट केला, आणि जिथे मी एक्झिट केला तिथून सुद्धा बघू शकता, एक्झॅक्ट तिथूनच मार्केटने परत डाऊनफॉल चालू केला होता. आपल्या जिथे मी एक्झिट केला तिथून सुद्धा एक डाऊनफॉल बघायला भेटला होता, म्हणजे एक्झॅक्ट टॉपला आपली एक्झिट झाली होती. सो हा होता आपला बँक निफ्टीचा परफॉर्मन्स पूर्ण वीकचा. सो माझा एक स्विंग सुद्धा ट्रेड चालू होता, तो बघूयात काय होता. लास्ट व्हिडिओमध्ये मी अपडेट केलं होतं की माझा स्विंग मध्ये एक पोझिशन आहे, हिंदुस्तान हिंदुस्तान पेट्रोल. सो मला वाटतं जेव्हा मार्केट या आसपास होतं तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला होता लास्ट वीकचा, त्याच्यामध्ये मी अपडेट दिला होता. सो एक्झॅक्ट आपला इथे टार्गेट हिट झाला, आणि माझा जो ट्रेड होता तो मी इथे एक्झिट केलाय. सो आपला जो स्टॉप लॉस होता तो होता
7-8%चा आणि जवळजवळ 1:2 चा आपला टार्गेट होता जो की इथे हिट झाला होता. सो त्याच्यानंतर मी माझा जो पोझिशन होती ती एक्झिट केली होती. सो हा होता आपला वीकचा परफॉर्मन्स.